सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। डिझेल व बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने एकलहरा रोडवरील किर्लोस्कर डोंगराच्या येथे ताब्यात घेतले आहे। आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांना गुप्त बातमी मिळाली की 2 संशयित इसम हे चोरी केलेले डिझेल व 2 बॅटरी विक्री करण्यासाठी एकलहरा भागातील किर्लोस्कर डोंगराजवळ येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून करण रवी सोनवणे राहणार एकलहरा पहाडी बाबा व इंदिरानगर त्यांच्यासोबत एक विधी संघर्षित बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अंगझडतीत 50 लिटर डिझेल, एक हुंडा कंपनीची शाईन मोटरसायकल, 2 बॅटऱ्या असा एकूण 64,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरीबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांनी कौतुक केले आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस शिपाई विशाल कुवर, पोलीस शिपाई नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भांबरे यांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील जे मालमत्तेसंदर्भात चोरी घरफोडीचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याबाबत कळवण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळसो यांनी सदर बाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल होत आहेत त्याचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्यापैकी नाशिक रोड पोलीस स्टेशनला डिझेल चोरी बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल होता, त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विजय टेमगर हे गस्त करत असताना यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली। गोपनीय माहितीच्या आधारे झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जे चोरी गेलेल्या बॅटऱ्या आणि डिझेल चोरीचे जे काही संशयित इसम आहे हे एकलहरा या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक हे संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी छापा रचला। त्या ठिकाणी शिताफीने सदर संशयित इसमांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातनं चोरीस गेलेला जो मुद्देमाल होता तो तसंच गुन्हा करण्यासाठी वापरलेला मुद्देमाल असा एकूण जवळपास 64,500 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। अशा पद्धतीने नाशिक रोड पोलीस गुन्हे शोध पथकाने कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्या संदर्भात तपास हा पोलीस हवालदार विजय टेमगर हे करत आहेत। जागर जनस्थान करता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।